चेंडू 8 धावा स्कोर कार्डवर लगावले असतील. मेंटेन पाऊल पे तर षटक घणाघाती प्रहार करणारा फलंदाज काय फटके खेळतो. सूर्यकुमार यादव याची आठवण करून देतो. या तिसऱ्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार, कणकणीत दणदणीत चौकार. येस डीजे. मात्र जबरदस्त फलंदाजी करतो. स्ट्रायकर फलंदाज जो आपण पाहतोय घणाघाती प्रहार करतो. नेक्स्ट बॉल असणार आहे. नेक्स्ट बॉल वेट अँड वॉच. पंच आमच्याकडे वळत आहे. दोन्ही हात हवेत कवायत करायला होतोय. हा गोलंदाज सांगतोय की हा आहे वाईट. पंच सांगतात आम्हाला वाईट चेंडू. स्वेर चेंडू एक अव्वांतर धाव. स्कोर कार्ड एकने वाढते जाऊन पोहोचलंय 13. या धावसंख्येवर सलामीची जोडी अजूनही सही सलामत. 13 धावा. स्कोर कार्डवर 3 चेंडूची फेकी झाली असावी. गोलंदाज एक स्ट्रायकर गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आहे परंतु फटके खातोय. या नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल या वेळेला थोडस एंड स्विंग. पंच आमचे संजय दादा कोणती हरकत करत नाही म्हणजे हा डॉट बॉल असेल. सरळ गेलाय सांगतात. इशारा देतात फलंदाजाला. फलंदाजाने अपील केली होती परंतु पंच आमचे अतिशय दक्ष चांगला असा जुना जाणता अनुभव त्यांना ते अनुभव व्यक्त करत असताना आणखीन एक व्हाईट बॉल. टोटली स्कोर कार्ड 14. 14 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल खराब चेंडू. हा समाचार घेता आला नाही. या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला असता कारण पॉवर पेचा षटक आहे परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टोटली आपण पाहतोय तर 14 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडूची फेकी झाली असावी. पॉवर पेचे अजूनही 2 चेंडू शिल्लक असावेत. सलामीचा फलंदाज दोन्ही ओके 13 ना. तर 13 धावा 13 धावा स्कोर कार्डवर. 5 चेंडूचे फेकी झाले. पॉवर पेच शेवटचे चेंडू असावा. या वेळेला थोडं बाउन्स केला होता परंतु खराब चेंडू. पंच आमच्या बाजूने वाटत सांगतात हा स्वेर चेंडू एक अव्वांतर धाव मिळणार नक्कीच. या वेळेला मात्र थोडस खराब प्रदर्शन. गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज आहे बीड संघाकडून परंतु थोडस खराब चेंडूची फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकाचा सामना. एक चांगलं धाबांचं डोंगर उभं नक्कीच करेल बीड संघ कारण तेवढी ताकद आहे त्या फलंदाजाच्या मनगडात. ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पाहूया लास्ट बॉल असणार आहे. या वेळेला सुद्धा पुन्हा खराब चेंडू असावा परंतु पाहूया पंच पुन्हा एकदा नो घोषित करतात. एक हात हवेत. आणखीन एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा नो बॉल. पंच सांगतात फ्री हिट. नक्कीच पंच या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. नो बॉल फेकी केला म्हणजे फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धावेने स्कोर कार्ड वाढतोय. धाव फलक आपण पाहतोय तर 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक अजूनही पहिल्या प्रगतीपथावर. थोडस खराब प्रदर्शन. गोलंदाज भरत पाहायला लागेल. भरत यावं लागेल मैदानात परत. चांगली गोलंदाजी करावी लागेल तर लास्ट बॉल आहे मित्रा परंतु फ्री हिट आहे. फ्रीटचा बॉल. वेगवान चेंडू. गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. नक्कीच पंचांचा इशारा होता. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होतं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहते तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 15. या धावसंख्येवर बिनबाद अशी जोडी आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज सुदाम आणि नामदेव बीड संघाकडून अजूनही सही सलामत. मोठी टीम आपल्याला पाहायला मिळते मात्र कलोते संघाकडून सुदाम आणि नामदेव असे दोन्ही फलंदाज. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी जोडी पाहायला मिळते. सुदाम आणि नामदेव. आता स्ट्राईकला असणार आहे तो नामदेव. नक्कीच रात्रीच्या कॉमेंट्री करायला थोडस त्रास होतं परंतु हरकत नाही. 12वा प्रतिनिधी असेल तर नक्कीच चांगलं असं सहकार्य या आयोजनात. ते नामदेव स्ट्राईक ऑनला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. गणेश पाहूया नेक्स्ट बॉल.
शॉर्ट पिच चेंडू होता, थोडस बाउन्स केला गेला आहे. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही, पंच कोणती हरकत करत नाहीये, म्हणजे हा असणार आहे डॉट बॉल. गणेश याचा पहिला बॉल. नामदेव स्ट्राईक ऑनला, स्ट्राईक एंडला सुदाम. षटक क्रमांक दुसरं हे हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच कव्हर करावं लागेल, एक धावांचं डोंगर उभं करावं लागेल. पंच बोला थर्ड अंपायर ओकेचा फेकीवर आक्षेप आले मला गोलंदाजावर. हा चेंडू चेक करायचा की नक्कीच संजय दादा आम्ही चेक करतोय. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण होत आहे, तर नक्कीच कोणतीही चूक होणार नाही. आमचे पंच पण तेवढे धीट नीट आहेत आणि आमचे आयोजक सुद्धा तेवढेच धीट नीट आहेत. तर या चेंडूवर पंचांनी आक्षेप घेतलाय, तर नक्कीच आम्ही पाहतोय, रिव्ह्यू पाहतोय, तर नक्कीच तुम्हाला डिसिजन आम्ही सांगू. आम्ही पाहतोय, स्क्रीन आमच्या समोर आहे. फेकलाय बॉल, फेकलाय, पंच केलाय त्यांनी बॉल. नक्कीच पंच आपल्या पण डिसिजन तोच आहे आणि मला तर वाटतंय थर्ड सांगितलं हा नो चेंडू असणार आहे. थ्रो केलाय गोलंदाज, थ्रो गोलंदाज असेल तर कृपया आपण बाद करायचं. विनंती असेल फ्रेश गोलंदाज आणायचा आहे ग्राउंड मध्ये आणि विनंती सर्व नेक्स्ट मॅचला हा नो चेंडू असणार आहे, कारण तर थ्रो गोलंदाज आहे, हा बाद असेल गोलंदाज. तर विनंती असेल आयोजक की आपण थ्रो गोलंदाजावर किती पेनल्टी असेल, म्हणजे थ्रो गोलंदाज जो असेल त्याला बाद तर केलं जाणार आहे, परंतु त्याच्यावर पेनल्टी किती असेल हे आपण सांगायचं. अरुंदा थ्रो बॉलरला काय, थ्रो बॉलरला काय, 2 रन 2 रन. तर आयोजकांकडून सूचना मिळाली, आयोजक सांगतायत की थ्रो गोलंदाजला 2 धावांची पेनल्टी असेल, तर कृपया दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तर सर संजय सर, तर हा फ्री हिटचा चेंडू असेल, कारण तर नो बॉल असेल, तर न्यू फ्रेश गोलंदाज येणार आहे मैदानात. 2 धावांची पेनल्टी असेल ते ऍड करायची आहे साईडला. विनंती असेल स्कोर कार्डचं जे काम करतात त्यांना विनंती असेल गुणलेखकाला की आपण 2 धावाचे पेनल्टी साईडला काउंट करायचे आणि विनंती असेल पंचांना न्यू फ्रेश गोलंदाज घ्यायचा मैदानात. तर न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय बीड संघाकडून. हार्दिक, नाव हार्दिक, हार्दिक पांड्यासारखं काम करणार की नक्कीच आपण पाहूया. एक चांगला सरांना पाहूया. पहिला बॉल कट केलाय. बॅट चेंडूचा काही संपर्क चांगला झालेला नाही. नक्कीच हा वेगवान गोलंदाज दिसतोय, न्यू फ्रेश गोलंदाज असणार आहे. पहिला गोलंदाज पाहिलं तर आपण संजय सर यांनी त्यांना टार्गेट केलं आणि सांगितलं की आपण चेक करायचं, एकदा रिव्ह्यू घ्यायचा, पाहायचं की हा थ्रो गोलंदाज, आणि त्यांचं जे डिसिजन होतं नक्कीच संयम बाळगलं. संयम होता तो नो चेंडू होता, थ्रो गोलंदाज होता. पाहूया आपण सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. ह्या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू, काय गोलंदाज आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाज दुसरं षटक आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर आहे. 2 चेंडू. मी बघीन ना स्कोर कार्ड. यावेळेला कव्हर कट, फ्लाय स्लिप, सेकंड फ्लाय स्लिपला खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झाल्या असत्या परंतु हरकत नाही, 1 धाव मिळते. एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहूया. 17 धावा स्कोर कार्डवर. 3 चेंडूचे फेके झाले. 17 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकाचा हा सामना असेल. चालू सामना आपण पाहतो बीड वर्सेस
कळते तर दोन्ही संघ आपण पाहिले. बीड संघ तर आपल्या वासरेखोंडा विभागातील असेल मला तर वाटते बीड संघ. कळते संघ हा सुद्धा एक जबरदस्त संघ आहे. नक्कीच खालापूर तालुक्यातील कळते संघ आहे. सामन्याकडे बत नेक्स्ट बॉल असणारे वेगवान. यावेळेला बाउन्स केलं जाते थोडंसं इन स्विंग. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. कानाला फूक मारून चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जात. हा आणखीन एक डॉट चेंडू. टोटली आपण पाहतो 4 चेंडूची फेकी झाली असावी. 17 धावा स्कोर कार्डवर रेड सिग्नल दिलाय. धावा थांबवल्या. थांबणे धाव घेऊ नको असा गोलंदाज हार्दिक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शफल करतोय. स्टेप आउट करतोय परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. आणखीन एक वेगवान चेंडू. हार्दिकला कुठे ठेवलं होतं. हार्दिक एवढं मोठं नाव आहे त्याला मात्र मागे थांबवलं होतं परंतु तो त्याची कामगिरी पूर्ण पाडतोय. या सामन्यामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 5 चेंडूची फेकी झाली. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर शेवटचा चेंडू असावा. 17 धाव्यावर रेड सिग्नल दिले. पाहूया लास्ट बॉल वर काय करता फलंदाज. या वेळेला सुद्धा वेगवान बॅट फिरवली होती परंतु पंच आमच्या बाजूने वत्या सांगताय. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो बिनबाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे कलोच्या संघाचे आतापर्यंत ठीकठाक नीट काम. दुसरं षटक समाप्त झाले. 17 धावा स्कोर कार्डवर. बॅट हलवावी लागेल. हात उघडावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर एक धावांचं डोंगर उभं करावं लागणार आहे कलोते संघाच्या फलंदाजाला. दोन्ही सही सलामत आहे परंतु 2 षटक समाप्त झालेत आणि 17 धावा स्कोर कार्डवर. मिनिमम मला तर वाटतं 35 ते 40 धावा तरी बीड संघासमोर उभ्या कराव्या लागणार आहे. ते म्हणजे कलोते संघाला विचार केला बीड संघाचा तेवढा ताकदीचा हा संघ आहे आणि त्याच्या समोर जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर 35-40 धावा तर नक्कीच स्कोर कार्डवर लगवाव्या लागणार आहेत. पाहूया अंतिम षटक शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. पाहूया पहिला बॉल. थोडस मिस रनिंग म्हणावी लागेल. पंच सांगते तो डेड बॉल. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. पाहूया पहिला बॉल असणार आहे प्रशांत याचा. यॉकलिनचा चेंडू होता. स्टेट ऑन द ग्राउंड केल्या. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार. दुसरे धाव्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. थांबवलं गेले दोन्ही फलंदाजाला. इथे एकच धाव मिळणार. रेंज नसेल. षटक क्रमांक तिसरा पहिलं चेंडू आपण पाहिलं प्रशांत यादवचं. 1 धाव आले म्हणजे टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 18 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट बॉल असणार आहे. यावेळेला वेगवान चेंडू. सन्मान दिला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ढकलला गेला. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार. पुन्हा दुसऱ्या धावेची कोणती अपेक्षा दिसत नाहीये म्हणजे नेक्स्ट बॉल डॉट. पहिल्या बॉलवर 1 धाव मला वाटतं. दुसरा चेंडू जो आहे तो 1 धाव. पहिल्या चेंडूवर 1 दुसऱ्या चेंडूवर 1. थोडस मंद गतीने संत गतीने चालू असलेला सामना बीड वर्सेस कलोत्याचा सामना रंगतोय. दोन्ही वेगळ्या तालुक्यातले हे संघ आहेत परंतु चांगलाचा सामना पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू आकृतीला फटका बॅक डिस्कलेच्या डोक्यावरून चेंडू जातो टॅक फ्लॅट सीमारेषे पार. खणखणी दणदणे षटकार. यस जीचे आपल्याला संधी. धन्यवाद डीजे. धन्यवाद. सलामीची जोडी अजूनही सही सलामत आहे. विचार केला तर सलामीची जोडी जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत सलामीची जोडी बीड संघ तुम्हाला तोडेल ही नक्कीच सूचना तुमच्यासाठी. पाहूया हरकत नाही. शेवटचं षटक अजून 3 चेंडू शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल. या वेळेला पुन्हा एकदा गणगती पार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. कंगणे दंडणे षटकार. येस डीजे.
धन्यवाद. 31 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 चेंडूचे फेकी झाले. चला न्यू बॉल ग्राउंड मध्ये पाठवायचा. न्यू बॉल पाठवायचा. जुना बॉल टाकायचा मैदानात. तर जुना चेंडू फेकी केलाय ग्राउंड मध्ये, कारण तर तिसरं षटक समाप्त झालं. आमचे आयोजक मात्र एकदम कडक आहेत, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका निर्णयाचा. आणि आमचे पंच सुद्धा एकदम जबरदस्त आहे. तर या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये कोणतीही अडथळा येईल मला तर वाटत नाही. अडथळा येईल स्वतः अरुण वाघचौरे या सामन्याचे आयोजक, तर मला तर वाटत नाही कोणतीही अडथळा येईल या सामन्यात. आणि स्वतः पंच संजय दादा, आमचे संजय सर या मैदानात, तर कोणते अडथळा या सामन्यात येणार नाहीये. 4 चेंडूचे फेके झाले. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 31 धावा. पाहूया नेक्स्ट बॉल. फुटा चेंडू बॅटिंग चेंडेज लागले असेल. चिकरण घेण्याचा प्रयत्न, थ्रो केलाय, थ्रो खराब, हिट खराब झालाय, परंतु त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाला नक्कीच 2 धावा मला तर वाटतं मिळणार. या चेंडू मागे दोन्ही धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहते जाण पोहोचलाय 33 या धावसंख्येवर. नक्कीच आमचे गुणलेखक सुद्धा एकदम सुंदर गुणलेखक आहेत. प्रत्येक चेंडूवर धाव सांगतात, प्रत्येक चेंडूची जाणता आम्हाला सांगतात की इतकी धाव आहे, हा नो बॉल आहे, हा वाईट बॉल आहे, एवढी चेंडू शिल्लक. लास्ट बॉल असणार आहे या फर्स्ट इनिंग मधला. पाहूया लास्ट बॉल. लास्ट बॉल वर मोठा प्राण, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, लॉफ्टेड फ्लॅट सीमारेषे पार, ब्रँडेड षटकार. खत्म होगा अभी, 2 मैच बाकी है, 2 मैच. सेकंड राउंडचा दुसरा सामना ना, सेकंड राउंडचा दुसरा नाही, तिसरा सामना कोणाचा होता? तिसरा कोणाचा? तिसरा सामना कोणाचा होता बघ रे? तिसरा हा भिंगार आणि नेक्स्ट बॅटल असणार आहे भिंगार वर्सेस धामणी. हा काय बॅटल होणार आहे. सेकंड राऊंडचा सेकंड सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. भिंगार वर्सेस धामणी, दोन्ही जबरदस्त कडक असे संघ म्हणावे लागतील. त्यांचा नेक्स्ट बॅटल असणार. तरी विनंती असेल भिंगार संघ कर्णधार तसेच धामणी संघ कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. दरम्यान चालू सामन्याकडे मी वळतोय. आपण चालू सामना पाहते तो म्हणजेच कोल्हापूर वर्सेस बीड. तर नक्कीच मला तर वाटतं बीड संघाला 2 धावांनी पेनलाइज केलं गेलंय, कारण तर थ्रो गोलंदाज आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आमचे पंच संजय सर अतिशय दक्ष, त्यांनी सांगितलं आपण पाहायचं व्हिडिओमध्ये युट्यूबच्या माध्यमातून. तर त्यांनी सांगितलंय की आपण एकदा पाहायचं. आम्ही पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने आम्हाला सांगितलं की हा थ्रो गोलंदाज आहे. त्यानंतर पेनलाइज केलं गेलं बीड संघाला 2 धावेसाठी. जिथे 39 धावा होता तिथे 41 धावा झाल्यात. तर टोटली 42 धावसंख्येचा टार्गेट चेस करावं लागणार आहे. जबरदस्त बॅटल ठरणार आहे मला वाटतं आजच्या दिवसात. बीड वर्सेस कलोते, रैती कलोते. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी बीड संघाला. चला तर पुन्हा एकदा विनंती असेल बीड संघ आणि भिंगार संघ आणि धामणी संघ, आपण नाणेफेकीसाठी यायचंय समालोचन कक्षाकडे. विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. भिंगार संघ आणि धामणी संघ आपण नाणेफेकीसाठी सुद्धा यायचंय. तसेच विनंती असेल बीड संघ आणि कलोजा संघ आपण सुद्धा स्पीडअप करायचे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
दीपक पहिले षटक घेऊन आले मेंटेन पॉवर पे तर षटक 30 यार्डचे सर्कल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक पहिला बॉल पाहतोय आपण पहिला बॉल फुलटो चेंडू आता सर्कल मध्ये गपलत गपलत मध्ये चेंडू जातोय ट्रॅव्हल होते सीमा रेषे पार कणकणे दंडणे चौकार यस डीजे धन्यवाद धन्यवाद दीपक याचं स्वागत केलं गेलंय 2 चेंडू 2 चौकार खाल्ले गेलेत 2 चेंडू 2 चौकार ठोकले गेलेत रितेशच्या बॅट मधून चौकाराने स्वागत केलं जाते गोलंदाज दीपक याचं परंतु कमबॅक करावं लागेल पाहूया नेक्स्ट बॉल असणार आहे पुन्हा एकदा रितेश साठी या वेळेला गाडी बॅट पुन्हा एकदा चेंडू जातो स्ट्रेट ऑन द ग्राउंड क्षेत्ररक्षक शक्ती ते आहे की नाही मला तर वाटतं आहे चौकार हॅट्रिक इथं पुन्हा होते रितेशच्या बॅट मधून गरम गरम बॅट मधून गरम गरम फटका स्वतः आयोजक बक्षिसांची खैरात करत असताना अरुण वाघचौरे सर सांगतात की 3 चौकारांना 200 रुपयाचं पारितोषिक तर नक्की त्याची सूचना घ्यायची बीड संघ आणि रितेश आपण सुद्धा सूचना घ्यायचे आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे समालोचन कक्षाकडे जमा झालेले आहेत स्वतः आयोजक वाघचौरे सर यांच्याकडून आपल्याला सप्रेम भेट ते सामन्याकडे वळतोय 3 चेंडूची फेकी 12 धावा स्कोर कार्डवर आमचे गुणलेखक सांगतात नेक्स्ट बॉल आपण पाहतो पण एकदा पंचाच्या डाव्या बाजूने नेक्स्ट बॉल या वेळेला वेगवान चेंडू गुड लेंथ मध्ये लाईन थोडी चेंज करत असताना दीपक मला वाटतं गोलंदाजी मार्कवर चेंडू थोडासा डॉस हवा नक्कीच पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं मेंटेनड पॉवर पेचं षटक आहे आणि या षटकात 12 धावा आल्या 4 चेंडूचे फेकी झाले नेक्स्ट बॉल या वेळेला थोडंसं स्टेप आउट केलं गेलं होतं परंतु या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू उंची दिले चेंडूला गती सुद्धा दिली आणखीन एक डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी जरी 3 चेंडूवर 3 चौकार खाल्ले असतील दीपक याने परंतु या वेळेला कमबॅक करत असताना दीपक बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकी करतोय रितेश पाहावं लागेल मित्रा 12 धावा आपली कामगिरी आपण पार पाडले परंतु पॉवर पेचं षटक आहे हात उघडावे लागतील सेम बॉल मला तर वाटतं सेम बॉल असं पण आमच्या बाजूने वळतात नक्की सांगतात षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होत आहे विनंती असेल कॅमेरामॅन सर आपण टॉस बॉक्स कडे वळायचं टॉस होते अरुण वाघचौरे सर टॉस करतायत बिंगार वर्सेस धामणे असं सामना रंगणार आहे तर मला वाटतं नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला नाणेफेकी जिंकली ती म्हणजे भिंगार बी संघाने तर विनंती असेल की आपलं डिसिजन सांगायचं की आपली फलंदाजी असणार आहे की गोलंदाजी असणार आहे आपण काय निर्णय घेणार आहे कृपया आपल्याला विनंती असेल की आपण कळवायचं आम्हाला तर आपण पाहिलं सामन्याकडे वळतं पहिलं षटक समाप्त झालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 12 धावा मला वाटतं स्कोर कार्डवर लगावले असतील तर येणारे 12 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज म्हणजे विचार केला तर प्रति ओव्हर 15 ची सरासरी असेल म्हणजे प्रत्येक ओव्हरला 15 धावा कुठून काढाव्या लागतील विचार केला तर कुठून काढतील असे दोन्ही फलंदाज रितेश आणि हार्दिक सलामीची जोडी जशी कलजे संघाची सही सलामत होती पहिल्या षटकानंतर तशी बीड संघाची सुद्धा आहे पाहूया पहिला बॉल अपील केली गेले हातून सावर ढगात फलंदाज सुद्धा ढगामध्ये फलंदाज बाद होतोय
हार्दिकला मात्र पहिल्या षटकात खेळायला मिळाला नाही एकही चेंडू, परंतु या षटकात 2 चेंडू खेळायला त्याच्यावर बाद होतं. येस डीजे, आपल्याला एक संधी असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर विनंती असेल सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो म्हणजे भिंगार वर्सेस धामणे. तर नाणेफेकीचा कार्यक्रम झाले. विनंती असेल भिंगार संघाला आपण नाणेफेकी जिंकले तर आपले निर्णय आम्हाला कळवायचा. विनंती असेल भिंगार संघ की आपण आपला निर्णय कळवायचा. दोन्ही बॅटर वन डाऊन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. माधव स्ट्राईक ऑनला असणार आहे. स्ट्राईक एंडला रितेश, ज्याने 3 चौकार घेतले होते, एक चौकार हॅट्रिक पूर्ण केली होती, तो रितेश स्ट्राईक एंडला. स्ट्राईक ऑनला माधव. नेक्स्ट बॉल या गोलंदाज मात्र अप्रतिम आतापर्यंत. सुदाम दुसऱ्या चेंडूची विकेट निर्धाव. जेवढे डॉट बॉल तेवढे प्रेशराईज होऊ शकतो बीड संघ. नक्कीच पाहावं लागेल, हेरावं लागेल बीड संघाच्या फलंदाजांना, कारण हात उघडावे लागतील या सामन्यात. महत्वाचा सामना, कारण हा सामना जिंकल्यानंतर आपल्याला क्वालिफाय सामन्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. पाहूया पुन्हा एकदा सुदाम. इथे सन्मान दिला. यॉर्कलेनचा चेंडू होता, खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकत नाही. स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. रितेशला स्ट्राईक देण्यात आले. रितेश सलामीचा फलंदाज आहे, ज्यांनी चांगले फटके खेळले, ज्यांनी सावकार हॅट्रिक कंप्लीट केली. आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. अजूनही 29 धावसंख्येची गरज बीड संघाला विजयश्री खेचण्यासाठी. येणारे 9 चेंडू. पाहूया नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल या वेळेला फर्निचर बिघडवलंय. ट्रिपल उद्ध्वस्त. फर्निचर बिघडवलंय म्हणजे नक्कीच उल्हासनगर गाठावं लागेल, नवीन फर्निचर घेऊन यावं लागेल बीड संघाला. येस डीजे, आपल्याला संधी एक. वान गोलंदाज सुदाम या वेळेला मात्र घातक आपल्याला पाहायला मिळते बीड संघासाठी. विचार केला तर वैयक्तिक रितेश आणि तब्बल 12 धावा कुठून काढल्या स्वतःच्या संघासाठी, त्यानंतर कोणती धाव आली नाहीये. दरम्यान नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतो नाणेफेकीचा कार्यक्रम जिंकले ते म्हणजेच भिंगार संघाने, आणि भिंगार संघाने सांगितलंय की आम्ही बॅट घेतो हातात. तर नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू तर बॅटिंग घेतले भिंगार संघाने, आमंत्रित केले ते म्हणजेच फील्ड साठी धामणी संघाला. ते विनंती असेल टीम 11 धामणी संघ आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं, कारण नेक्स्ट बॅटल आपलाच असणार आहे ते म्हणजेच भिंगार विरुद्ध. तर विनंती असेल टीम 11 भिंगार, टीम 11 धामणी, आपण दोन्ही संघांनी यायचंय सामन्याकडे. बघतोय पाहूया नेक्स्ट बॉल सुद्धा मॅच. या वेळेला चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड खूप सुरेख, चेंडू उचलणार, फेकणार, एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते एकेरी धावेने. आपण पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या धाव संख्येवर. सुधा मधुनी गोलंदाजी मार्क वर आहे. शेवटचा चेंडू फेकी करणारे न्यू बॅटर आपण पाहिलं तर सुधा माधव आणि भरत. नेक्स्ट बॉल या वेळेला खोदून काढलाय चेंडू. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा चेंडू उचलणार, फेकणार, एक धाव मिळते मला तर एकेरी धावेने. हा षटक क्रमांक दुसरा संपायचा इशारा पंच संजय सरांच्याकडून येत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आणि विजयश्री खेचण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे मला वाटतं या सामन्यात अरुण सर. तर नक्कीच कंपल्सरी चेसिंग असणार आहे या सामन्यात. तर येणारे 6 चेंडू 27 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. त्या म्हणजे बीड संघाला एक मोठा आव्हान असणार आहे. येणारे 6 चेंडू 27 धावांचे, प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार लगवणं गरजेचं असेल. पर्यंत पाहूया शेवटचं षटक. नामदेव या वेळेला फिरून खेळलेला फटका, परंतु पाहिलं नाहीये फलंदाजाने.
थोडस तू तुम्ही म्हणजेच आशा सोडून दिले बीड संघाने. बॅटर मला वाटत ह्या वेळेला नक्कीच चौकार. खराब क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. चौकार पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. एक डावखरा फलंदाज झाला तिथे थोडस डगमगत असताना तो म्हणजे नामदेव थोडासा खराब चेंडूफेकी करतोय आणि या सामन्यामध्ये रोमांच निर्माण करतोय. 4 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 23 धावा म्हणजे आव्हान फेटाळू शकतात, पेलू शकतात तिथे म्हणजे बीड संघ. परंतु पाहूया काय होत आहे, काय घडते, काय बिघडते. नेक्स्ट बॉल यावेळेला खोदून काढलाय पुन्हा एकदा, परंतु जबरदस्त लाईन, जबरदस्त लाईन. तर डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू त्याला फेकण्यात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय थ्रो, वेगवान थ्रो, गोली उगत थ्रो, जबरदस्त. पंच हात हवेत करतात. आणखीन एक विकेट. यस जीजे आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. येणारे 3 चेंडू आणि विजय खेचण्यासाठी 23 धाव संख्येची गरज बीड संघाला. आता कठीण आव्हान आहे, एक मोठं आव्हान. एखादा 9 चेंडू त्याच्यावर षटकार आला तर या सामन्याचं समीकरण बदलेल. सॉरी, तर 22 धावा. येणारे 3 चेंडू 22 धावा म्हणजे नक्कीच वाईट, एखादा दुसरा वाईट, एखादा 9 चेंडूवर षटकार आला तर नक्कीच या सामन्याचं समीकरण चित्र बदलेल. परंतु गोलंदाजे मात्र धीटे, नीटे, सरळे. पुन्हा एकदा चेंडू पंच सांगतात कोणती हरकत करत नाहीये म्हणजे हा डॉट बॉल. पंच हरकत करत नाही म्हणजे डॉट बॉल आम्ही सांगतोय. चेंडू सीधा सीधा विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. 4था चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय हा डॉट. उर्वरित 2 चेंडू अजूनही 22 धाव संख्येची गरज. सामना पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय कलोते रयती संघाच्या खिशामध्ये. 2 चेंडू 22 धावसंख्येची गरज बीड संघाला. चांगला बॅटल होता. जिथे रितेश आऊट झाला तिथून मात्र डगमगून गेलं तर म्हणजे बीड संघ. त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जात असताना बीड संघ पूर्णपणे सामना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कलोजे संघाच्या खिशामध्ये. तर नेक्स्ट बॅटलसाठी रेडी राहायचं आहे धामणी संघ आणि भिंगर संघ. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण रेडी राहायचा. लास्ट बॉल असणार आहे सामना पूर्णपणे कलोते संघाच्या खिशात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच काबरकटचा फटका. शेवटचा चेंडू समाप्त झालाय. शेवटचा चेंडू सोडलाय. पंच आम्हाला सांगतात की शेवटचा षटक समाप्त झालाय. इथे विजय होते तर म्हणजेच कलोजे संघ पराभूत होते तर म्हणजे बीड संघ. बेस्ट बॅटल, गुड बॅटल म्हणावं लागेल बीड वर्सेस कलोते. सेकंड राऊंडचा पहिला सामना इथे समाप्त होते. विजय होते तर म्हणजेच कलोजे संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तर नेक्स्ट बॅटल साठी सेकंड राऊंड सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच भिंगर वर्सेस धामणी. दोन्ही मतदार संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि जबरदस्त हाय व्होल्टेज बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर म्हणजेच